त्यांनी प्लॅनिंग करून हा राडा केला असावा असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय। योगेश कदम यांनी हा संशय व्यक्त केला। नागपुरातील घटनेची चौकशी करण्यात येईल आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं देखील योगेश कदम यांनी सांगितलंय। सकाळच्या वेळेला तिथे एक आंदोलन करण्यात आलं होतं। त्यानंतर कुठल्याही पद्धतीचा वादविवाद न होता दुपारी पोलीस स्टेशनमध्ये काही लोक तिथे जमा झाली होती। सीपी साहेबांशी स्वतः त्यांचं बोलणं झालं होतं आणि वाद हा तिथे मिटला होता। दुपारनंतर 4-5 तासाच्या गॅप नंतर कदाचित काही लोकांनी हे प्लॅनिंग करून केलेलं असावं असा अंदाज आमचा आहे। अजूनपर्यंत शोर आपल्याला सांगता येणार नाही, परंतु ज्या पद्धतीने हल्ले केलेले आहेत घरांवरती आणि गाड्यांवरती वगैरे, तर मधल्या 4-5 तासाच्या याच्यामध्ये कुठून प्लॅनिंग झालं, कोणी केलं, त्याचं ह्याची चौकशी पूर्णपणे व्यवस्थित करण्यात येईल। दोषींना सोडलं नाही पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कडक, आणि जे निरपराध लोक होते, ज्या लोकांचं यामध्ये नुकसान झालं आहे, त्याची दखल घेऊन सरकारने त्यांची नुकसान भरपाई दिली पाहिजे ही मागणी। आणि अशी अनुचित घटना शहरात घडू नये यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, कारण की पोलिसांची खुफिया एजन्सी काय करत होती। मग एवढा मोठा जमाव जर जमा होत असेल आणि पोलिसांच्या खुफिया लोकांना माहीत नसेल त्या क्षेत्रातील पोलिसांना, तर मग या पोलिसांच्या कुचराईमुळे हे झालं का? याला कारणीभूत कोण आहे याचा शोध सरकारने लावला पाहिजे।